जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. सावरगाव पाबळवाडी परिसरामध्ये आहे. हा आहे विठाई बंगला आणि याच विठाई बंगल्यामध्ये एक जे वयोवृद्ध आजी आहेत, कल्पना बाजीराव राजगुरू, वय वर्ष 62, मजुरी करतायत. तर त्यांच्यावर अज्ञातीपणे या ठिकाणी येऊन जबरी चोरी केलेली आहे आणि हा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये 22 तारखेला दाखल झालेला आहे. हे दत्तात्रय विठ्ठल महाबरे यांचं घर आहे, बरोबर का? आणि याच घरामध्ये म्हणजे दिवसा ढवळ्या, म्हणजे मला वाटतं 6 वाजता का 12:30-1 वाजता झालं का? अच्छा. आणि तुमचं परिसर ते म्हणजे आजूबाजूला घर वगैरे काही दिसत नाहीये. नमस्कार, येऊ का? बरं आहे का? आता तब्येत बरी आहे का? हा ना, लईच हे घडलं होतं. आजी नमस्कार. वय किती आहे आजी तुमचं आता? माझं वय आसन 60 अजून 2 आसन. 60 आणि 2. हा. अच्छा, म्हणजे 62 वय आहे तुमचं असं मला दिसतंय, बरोबर आहे का? हा. आणि तुम्ही या घरामध्ये त्या दिवशी काय झालं, एकटेच होता का? नाही, बाबा इकडे झोपले होते बेड मध्ये. हा. आणि त्या ताई तिकडे झोपल्या त्या आंब्याखाली. बर. मी इथे एकटीच होते आणि मला बाथरूमला लागली. माझी जरा थोडासा झटका झाला आणि मी उठले आणि गल्लाच घेतलं, म्हणलं बाथरूमला जावं आणि पाणी पिऊन यावा. तर तेवढ्यात मला असा पावलांचा इथं आवाज आला पावलांचा. बर. हे किती वाजले होते 22 तारखेला त्यावेळी? 1:45 वाजली होती. 1:45 दुपारची. हा, उन्हाचा टाइम होता. हा. आणि मग उठायला आले आणि मला पावलांचा आवाज आला. म्हणजे असं माग सारखा होतो तो माणूस आहे ना, असं मला पाडलं माग. असं घरात आलं का? अहो, तो कधी आलं तेच माहिती नाही मला. हा दरवाजा उघडा होता का? हा, उघडा होता. आणि मग त्यांनी असं मला पाडलं, तोंड दाबल्याच्या नंतर त्यांनी दगड घातला तोंडात. दगड? हा, तो दगड न्यालाय पोलीस स्टेशनला. किती मोठा दगड होता? एवढा असा, लय मोठा नव्हता. हे काय, हे दात त्यानेच पडलं. मग इतके जोरात गेलं? हा. बघू दात. हे काय, बापरे. आता खोट काय बोलून फायदा आहे का? निस असं दाबला असं तोंडचं, दात नसताना पडलं. हा ना. पण तो दगड त्या दाराला लावलेला होता ना, त्याने उचलला. लाईट लावा अजून. आणि तोंडात घातला. मला वाटलं कैरीच घातली काय. मी असं तो डॉल अशी करीत तर दातच खळा पडले 2-4. बापरे, रक्त आलं? अहो, लय रक्त चाललं होतं. तुम्हाला ओरडतच ये ना. त्याने तोंड जाम धरलं ना, ओरडू तरी कशी. आणि मग मी अशी पडले होते ना, आणि पडल्याच्या नंतर सगळं त्याचं ते काळं, वापी काळी, तोंडाला बांधलेलं काळं, शर्ट काळं, पॅन्ट काळी, सगळं काळी कपडे. आणि मग मी अशी जरा उठले. त्याने असा झटका मारला पोथीला. पोत किती तोळ्याची? किती होती? 1.25 तोळ्याचं होतं. 1.25 तोळ्याची पोत होती. काय काय होतं म्हणे त्यात? याचं पॅन्डल ते काय म्हणतात ते. हा, ते नाही, वाट्या मणी नाही, पॅन्डल आणि मणी होतं. असं 1.25 तोळ्याचं होतं. हे बघा, तुम्ही सांगितले 50 मणी होतं आणि सोन्याचा पॅन्डल होता. हा, मग सोन्याचंच होतं. आता खोटं बोलून काय करायचंय का? मला तुमच्याकडून घ्यायचंय. आणि जोरात ओढलं का? मग जोरात नाही, असं काढून पळून गेला. मी अशी जराशी उठले ना, मग त्याने लगेच असं काढलं गेला पळून. आणि माळ होती गाड्यात, तेव्हा का ती माळ तिथंच पडली. कुठे माळ? मी दारातच पडली काय? माळ म्हणजे आपली तुळशीची माळ. हा, ती पडली. बरं. सोन्याच्या कानातल्या कुठले बी काढले का त्यांनी? नाही, सॉरी ते नाही. खोटं नाही बोलत. असं झालं. एवढं घडलं. आता त्याची तब्येत कशी होती? कोणची? त्या चोरट्याची? चांगला दामदकट होता, चांगला. हा ना. 35-35च्या वयात असं. 35. हा. तब्येतीने मजबूत आहे. हा. त्याच आहे ना, मला मनगाठ इथं लागलं का? इथं मनगाठ लागलं. मी म्हणलं हा कोण माणूस आहे तेच कळाली मला. खरं म्हणलं मनगाठ इथं लागलं, निबार लागलो. पण ते आणि मग बाबा काय झोपले होते? बाबांना ते समजत नाही, त्यांना ऐकायचं येत नाही तर काय ऐकाय येत नाही ना.
आमच्या आई बरं. ऐकायला कमी. आणि घरामध्ये बाबा आणि तुम्हीच होते, बाबा आतमध्ये होते, तुम्ही इथं हा हॉलमध्ये आणि होते. ताई तिकडे बाहेर बसल्यात त्या ताई कुठे ताई नाही, आता? आजी हा. हा त्यांनी काय पाहिलं का? नाही त्या आंब्याखाली झोपल्या होत्या आणि मी एकटीच होते घरात. अरे बाबा, आणि त्यांनी ना ती मिरचीची पुडी तिथं पुढे मिरचीची पुढे दाखव बरं. मिरचीची पुडी आणली होती का? हा उघडी होती पण ताईंना ती लावून ताई बाहेर आतमध्ये या ना हो. ही खाली पडली होती का तिथं? नाही ते स्टूल होता ना तिथं या पोत्या होती त्या बघा ती या पोत्या होती या स्टूलावर. हा, पाळत ठेवली त्यांनी. अहो बरं का पण मला आहे ना त्याचा असं पावलांचा आवाजच येत होता. हा, पण तुम्ही आपले झोपले होते, काय माहिती हा, रोजच्या काय वाणी. न कळत लगेच त्याने हल्ला केला. हा दुपारची वेळ आहे, माणूस कशाला दिवस सावध राहील. बरं आता 20-22 वर्ष झाली आम्हाला बंगलामधून इकडे जमीन घेऊन. हा, पूर्वी तर आमच्या आई वडील राहायचे, आता या मावशी 5 वर्ष झाले इथे राहतात. 6वं वर्ष आहे हे. 6 वर्ष मग? स्वयंपाक पाण्यासाठी ठेवलं यांना. हा बुवा, तुम्ही महाबरे ना, हा, तुम्ही आम्ही तुमचं घर आहे. हा तुम्ही मुंबईला असता. मुंबईला असतो. आणि चला घरामधली देखभाल बी होईल आहे, तर असं म्हणून हा. चाललं. आई वडील तर आता वय झालंय 90च्या आसपास आहे, पण त्यांना जेवण खावं थोडस आणि ते काय 8-15 दिवस महिनाभर राहत्यात येत्यात. डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. कधीपासून हे इथं राहतात हे तुमच्या कोणी? अहो, कोण नाही तसं आम्ही नातलग कोण नाही, पण ओळखीनं. पण मी इथंच राहते 5-6 वर्ष झालं. तुमचं मग घरचे कुठे? अहो घर गावात आहे. तर तुम्ही इथं राहताय? हा आणि माझा मुलगा तिकडे आहे मुशीला. अच्छा. तो पण आला होता. आता ते ऍक्च्युली जाणार होते, त्यांचं फ्लॅटचं काम चालू आहे. हा. त्यांचा मुळशीला छोटा रूम आहे. आता छोट्या रूम मध्ये ते बोले अडचण होते, पण तुमचा मोठा रूम होईल तेव्हा मी येईल तिकडे. अच्छा अच्छा. पण तोपर्यंत आता जून जुलै पर्यंत त्यांचा फ्लॅट तयार होणार होता. तो जून जुलै मध्ये जाणारच होता त्या आणि इकडे. महाबरे सर, तुम्ही मुंबईला काय करता? आई वडील तुमचे इथं असतात इथं. आणि ह्या मावशी. हा, आणि आमचा चुलत भाऊ जाऊन येऊन असतो, तो वाडीला असतो. ते रोज येतात आणि हे आणि दादा मला सांगा ना महाबरे साहेब, तुम्ही सीसीटीव्ही लावलेत का? नाही ना, आता ते लावायचे होते, राहून गेलं ते खरं. आता तेच माणूस आलाय हा, तो CCTV चालला होता, त्यालाच बोलवलाय आता. आणि सोलर पण बसून घेतोय, कारण रोडला लाईट नसते ना. हा. पंचायतीची लाईटचे कोण भानगडीत करतो. पण नशीब चांगलं की काही हा, झालं नाही, घडलं नाही. विपरीत घडलं नाही. की जाऊ दे, सोनं आपण भरून देऊ, करून देऊ आपण तिला नवीन, पण जीव गेला असता तर काय झालं असतं. पण त्या हाताला बघा किती मार लागलाय. कुठं लागला? हे काय? दाखव आजी. हे काय? मग मी अरे असं ते काळे निळे झाले पण. हा मग त्याने तोंड दाबलं ना माझं, मग मी असं हातपाय पाखडीच होते. ते हाताला काय केलं त्याने, म्हणजे जोरात दाबलं काय? नाही इथं जे असं घसरलं, घसरलं, गेलं. घसरलं. हा लय घसरलं जोरात. बाहेर होती तर रक्त पण सांडून दाखवतो. बाहेर रक्त याव का इथं रक्त. हा आता 2 दात पडले म्हणजे झोके? 2 नाही 4. 4. एका 4 दात पडलं. हा करा. नाही ना, बरं जाऊ दे, ते दिसत नाही. पोट खाली घ्या. नाही ते सुजला असेल, सुजला. हा, 4 दात पडले. एका इथं मग लागलंय. पोलीस काय म्हणले? पोलीस म्हणले आम्ही चौकशी करतो. मला घेऊन आलते ना काल इथं दाखवाय त्या माणसाला. म्हणजे त्याच चेहरा दाखवलं का काय अहो दाखवलं? चियारा काय जाम बांधलेलं काय दोन दिवसाचं आहे हो. मोबाईल मध्ये काहीतरी फोटो दाखवलाय. हा. हाच आहे तो. अच्छा अच्छा अच्छा. पण त्याचं म्हणजे शर्ट काळं, पॅन्ट काळी, हे बांधलं काळं. कोण आहे? ठीक आहे, घ्या काळजी मग. हा, काही फोटो वगैरे काही तुम्हाला असं वाटलं का काय आहे तर ते कळवा. आता चेहरा तर पूर्णपणे बुरखा घातला होता ना. टोपी कोणती होती? अहो काळी टोपीन काळं सगळं, फार येऊसक नाहीये. तर या ठिकाणी पाहू शकतोय की अतिशय महाबरे कुटुंबियांचा बंगला आहे आणि खूप आडबाजूला आहे आणि त्यांची आंब्याची शेती, नारळाच्या बागा, चांगली शेती करतायत. त्यांचे आई वडील आणि ह्या मावशी इथं राहत आहेत. आणि बघा ना, CCTV नसल्यामुळं त्यांनी किती धाडस केलं. अहो चला. पाहिलं होता नाही का हो दादा? पूर्वीची जमीन करत होते, नाही हाताने बसवलं. हा होता पण तो त्यांनी काढून नेली असं झालं. चला येऊ का बाबा? हा, झालं जेवण. ठीक आहे, चालतंय. येऊ. या पाणी. हा, खाली भाजी आता. चला ठीक आहे, चला. काळजी घेतली पाहिजे सर्वांनी. काय तुम्हाला वाटतं? अशा जे लोक एकटी राहतात, वयोवृद्ध लोक, त्यांना म्हणजे त्यांच्यावर पाळत ठेवून हे केलं पाळत जातं. ठेवून करेल.
आपण असं स्वप्नात पण वाटलं नाही अहो, मला आपल्या कधीच घरी नाही चोरी. हो, कधीच नाही. फार पहिल्यापासून मी एवढ्या वर्ष राहते, कुणी दाराला धक्का नाही. मग हे पायच राखून नाही तर काय झालं म्हणायचं. हं? ठीक आहे. सर नमस्कार. सर आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे सावरगाव पाबळवाडी जो परिसर आहे त्या ठिकाणी 22 तारखेला जबरी चोरीचा गुन्हा घडलेला आहे. त्या महिलेच्या तोंडामध्ये दगड टाकण्यात आला, दात पाडण्यात आले, तिचे दागिने चोरले. जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत सावरगाव गावच्या सीमेवरती जे नारायणगाव पोलीस स्टेशनला लगत आहे आणि दुसरं घोडेगाव पोलीस स्टेशनच्या लगत जो भाग आहे त्या भागामध्ये एकांतामध्ये एक बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये त्या वयस्कर वयोवृद्ध 2 पती पत्नी राहतात. त्यांची मुलं बाहेर सर्व्हिसला आहेत आणि त्यांच्याकडे कामाला एक महिला आहे, ती सुद्धा 60 वर्षाची वयस्कर आहे. तर तिच्या अचानक एक जण आला आणि त्यांनी तोंडाला मास्क वगैरे लावला होता. त्यांनी त्या महिलेच्या तोंडाला दगड मारला किंवा दगड कोंबला असं प्रकारे काय कृत्य केलेलं आहे आणि तिच्या गळ्यातील मणी असलेले जे मंगळसूत्र आहे ते त्यांनी खेचून नेलेलं आहे. अंदाजे 1 तोळा वजनाचं आहे ते. याच्यामध्ये सर्व नागरिकांना मी असे आवाहन करतो की जे काही वयस्कर व्यक्ती असतील किंवा एकांतामध्ये बंगल्यामध्ये राहत असतील तर त्यांच्याकरता आपण बंगल्यावरती CCTV कॅमेरे लावणे गरजेचं आहे. CCTV कॅमेरेसुद्धा असे असावेत की ज्याच्या माध्यमातून आपल्यासुद्धा स्वतःच्या मोबाईलमध्ये बघता यावं काय चाललं काय नाही ते. तसेच असे जे कोणी एकांतात राहत असतील तर त्यांचीसुद्धा माहिती आम्हाला किंवा प्रभारी अधिकारी असतील किंवा बेटा अधिकारी असतील यांनाच फक्त त्यांच्याबद्दल देण्यात यावे, जेणेकरून आम्ही रात्री किंवा दिवसा त्या भागामध्ये गस्त करत असेल त्या ठिकाणी भेट देऊ, त्यांच्याशी बोलू आणि त्यांनासुद्धा योग्य ते आम्ही सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न करू. तसेच जे त्यांच्याकडं काही मौल्यवान दागिने असतील, सोन्याची किमती खूप वाढलेल्या आहेत त्यामुळे जे काही दागिने वगैरे असतील तर अशा वयोवृद्ध व्यक्तींकडले दागिने आपण बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवावेत आणि त्यांना आवश्यक असलेली जी रक्कम आहे किंवा खर्चासाठी आवश्यक रक्कम आहे ते जे आपण दुकानदाराकडून सामान घेतो किंवा आपले जवळचे नातेवाईक असतील त्यांना अधूनमधून पाहण्यासाठी पाठवत असतो, अशा व्यक्तींकडे आपण रोख रक्कम खर्चासाठी देण्यात यावी, जेणेकरून त्यांचंसुद्धा अधूनमधून आपल्या नातेवाईकांकडे लक्ष देता येईल. एवढं मी सर्वांना आवाहन करतो. आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच यापूर्वी खेडमध्ये सुद्धा असा घटना घडलेली आहे. रात्रीच्या वेळी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा अशी घटना घडलेली आहे. त्या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व आमचे ग्रामीण पोलीसचे अधिकारी व कर्मचारी या आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांचा आरोपींचा शोध घेण्यात येईल, परंतु आपण सर्वांनी या गोष्टीमध्ये दक्षता घेणे गरजेचे आहे.